नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे पुराभरलीक संचालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट संवर्गातील रिक्त असलेल्या बहुउद्देशीय कर्मचारीची 11 पदं व अभिलेखवाहक या पदाची 41 पदे अशा एकूण 52 अकुशल पदांच्या सेवांकरिता मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे व त्याच्या होणाऱ्या खर्चास इथं देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. हा जो जी-आर आहे महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून लेटेस्ट जी-आर आलेला आहे दिनांक 24 फेब्रुवारी 2026 चा. ओके. तर या जी-आर बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. किती पदे आहे, कशा पद्धतीने भरणार आहे, पगार काय असणार आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे पुराभिलेख संचालय संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील रिक्त असलेल्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्याची 11 पदे व अभिलेखवाहक 41 पदे ओके अशा एकूण 52 कुशल पदांच्या सेवांकरिता होणाऱ्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. ओके. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडनं हा जी-आर आलेला आहे दिनांक 24 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. ओके. आता यामध्ये जर बघायला गेलं तर प्रस्तावना देण्यात आलेली आहे. संदर्भ नोंद क्रमांक 1 येथील दिनांक 29/8/2025 रोजीच्या शासन निर्णयातील पुराभिलेख संचालय मुंबई यांच्या स्थापनेवरील गट संवर्गातील रिक्त असलेल्या बहुउद्देशीय कर्मचारी व अभिलेखवाहक 41 अशा एकूण 52 अकुशल पदांच्या सेवा दिनांक 1 डिसेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2026 या 11 महिन्याच्या कालावधीकरिता बाह्यस्रोत पद्धतीने विविध प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून घेण्यास आणि यासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,60,50,548 रुपये इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रामध्ये पुराभिलेख संचालयाच्या स्थापनेतील सरळ सेवेतील रिक्त पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्याची विनंती केलेली आहे. या अनुषंगाने मासिक वेतनाची देयक त्याच्यानंतर पारित करण्याकरिता निधी खर्च करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. तर शासन निर्णय यामध्ये देण्यात आलेले आहे. या विभागाच्या दिनांक 29/8/2025 रोजीच्या शासन निर्णयातील पुराभिलेख संचालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट संवर्गातील रिक्त असलेल्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्याची 11 पदे व अभिलेखवाहकची 41 पदे अशा एकूण 52 अकुशल पदांना मान्यता दिलेल्या पदांची मासिक वेतनी देयके अदा करण्याकरिता होणाऱ्या खर्चासाठी 4,82,000 रुपये दर महिन्याला असं तर देण्यात आलेला आहे. ओके. मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. आता सदरचा खर्च हा संचालयाच्या मुख्य लेखाशीर्ष मागणी क्रमांक ZD 2002 मधून 2205 मधून कला व सांस्कृतिक मधून आपल्याला पुराभिलेख कार्यालय कटांतरित सेवा या लेखाशीर्षातून सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध असलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा. याबाबत खर्च भागवण्यासाठी त्या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्याची जबाबदारी पुराभिलेख संचालय मुंबई यांची राहणार आहे. संचालय मुंबई यांना यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्या अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यास या संबंधित देयकावर स्वाक्षरी करण्याची प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यानंतर मे यशोधरा या संस्थेने सर्व रकमांचे प्रदान संबंधितांना केलेले आहे किंवा तसेच त्यातूनच सर्व वैज्ञानिक कपाती उदाहरणार्थ कर्मचारी भविष्य निर्वाह, त्याच्यानंतर कर्मचारी राज्य विमा, व्यावसायिक कर, आयकर महाराष्ट्र राज्य आयकर, त्याच्यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण निधी त्याच्यानंतर केलेल्या आहेत किंवा कसे हे तपासण्याची तसेच या संबंधित वित्त विभाग व औद्योगिक व ऊर्जा व कामगार विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निधी वितरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संचालक पुराभिलेख संचालय मुंबई यांची राहील. तसेच बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांना पुरवठादारामार्फत प्राप्त होणारे वेतन त्यानंतर यथायोग्य दरमहा मिळत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संचालय पुराभिलेख मुंबई यांची राहणार आहे. ओके. त्यानंतर
याबाबतचा कामाची पूर्तता झाल्यानंतर खर्चाचे देय संचालक पुराविलेख संचालय मुंबई यांनी शासनास सादर करावा. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 815/2025 याच्यामधून आपल्याला दिनांक 3/12/2025 मध्ये दिलेल्या सहमतीत अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला पदे मी सांगितलेली आहे की 52 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची 11 पदे आहे आणि अभिलेखवाहांची 41 पदाची 52 पदे ही भरली जाणार आहे. जी पदे आहे जे की तुम्हाला MA यशोधन संस्थेमार्फत भरले जाणार, यशोधरा संस्थेमार्फत भरले जाणार आहे. ओके, तर स्वतः आपल्याला या संस्थेमध्ये जायचं, भेट द्यायची, तिथून आपल्याला अप्लाय करायचं आहे. याची कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायची ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही. नाहीतर मग तुम्ही पुराभिलेख संचालय मुंबईमध्ये पण जाऊन भेटू शकतात. तिथून पण तुमची जॉब अप्लाय करण्याची जी पण काही असेल पद्धत जे असेल ते तुम्हाला तिथून सांगतील. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे पद भरती आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरीही कोणाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Insta Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल WhatsAppवरला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.